आपल्या या जीवनामध्ये अंतर्मनामध्ये ज्या पण काही गोष्टी चाललेल्या आहेत आता, व्हॉट एव्हर हॅपनिंग विथ अस, इट इज जस्ट रिफ्लेक्शन ऑफ आवर सबकॉन्शियस माइंड. अंतर्मनामध्ये जे पण काही आहे, जे पण काही प्रोजेक्ट किंवा प्रोजेक्शन आपण समोरच्या पडद्यावर करत आहे, ते आपल्या जीवनात घडतंय क्षणोक्षणी पदोपदी. राईट. घटना दोन प्रकारच्या घडतात. एक घटना जी बाहेर घडलेली आहे, म्हणजे आपल्या म्हणजे अंतर्मनाच्या बाहेर. अंतर्मनाच्या बाहेर म्हणजे बाह्य जगतामध्ये. एक घटना बाह्य जगतामध्ये घडते आणि एक घटना अंतर्मनामध्ये घडते. घटना एकच आहे, पण परसेप्शन, त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा आहे. राईट. घटना एकच आहे, ज्याला ट्रॉमा म्हणतात, हादसा. एखादा इन्सिडेंट इव्हेंट घडल्यानंतर त्या घटनेला पाहणारे साक्षीदार, कदाचित तिथे एक ग्रुप जमा झालेला असेल, लोक एकत्रित झालेले असतील आणि ते सगळे पाहत असतील. पण तुम्हाला काय वाटतं, त्या प्रत्येकाचा दृष्टिकोन त्या घटनेकडे पाहण्याचा वेगवेगळा आहे. राईट. यालाच NLP मध्ये, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग मध्ये, प्रत्येकाचं परसेप्शन म्हणतात. त्या झालेल्या परिस्थितीकडे, स्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आणि हा जो दृष्टिकोन आहे, यालाच आपण सुख किंवा दुःख म्हणतो. दृष्टिकोन. अंतर्मनात घटना एकच आहे. बाहेर जी घटना घडलेली आहे ही सगळ्या जगतासाठी एकच आहे. उदाहरणार्थ, आता गुजरातमध्ये जे काही एरोप्लेन क्रॅश झालेली आहे किंवा एरोप्लेन ऍक्सिडेंट झाला, तर ही घटना संपूर्ण जगताने पाहिली आहे. परंतु तुम्हाला काय वाटतं, प्रत्येक व्यक्तीचं ओपिनियन, प्रत्येक व्यक्तीचं मत त्या घटनेकडे पाहण्याचं समान आहे का? राईट. काही व्यक्तींना अतिशय दुःख झालं असेल, किंवा ज्या मेडिकल स्टुडंट किंवा ज्या हॉस्टेलवर ते क्रॅश झालं तिथे सुद्धा अत्यंत म्हणजे दुःखदायक ही खेदकारी बातमी आहे. बरोबर. परंतु प्रत्येक व्यक्तीचा त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. काही, आता बोईंग कंपनी जी आहे, ज्या कंपनीने ते निर्माण केले, त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांना इन्व्हेस्टिगेशन करायचंय. पोलिसांचा दृष्टिकोन वेगळा आहे, किंवा त्या मॅनेजमेंटचा दृष्टिकोन वेगळा आहे, तिथल्या एम्प्लॉईचा दृष्टिकोन वेगळा आहे. ज्या विद्यार्थ्यांसोबत ती घटना घडली त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे, त्यांच्या कुटुंबाचा दृष्टिकोन वेगळा आहे, जो व्यक्ती त्याच्यातून सर्व्हाइव्ह झाला त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. प्रत्येक व्यक्तीचा त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. मग हे असं का घडतं? कारण जी काही घटना आपण पाहत आहोत, आपल्याला घटनेचं ज्ञान, जीवनातील प्रत्येक घटना, आज तुम्ही दिवसभरात जरासा अभ्यास करा आणि त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की माझ्या जीवनात दररोज जे काही घडत आहे, त्याला मी रिसीव कसं करतोय, रिसिप्ट कसा करतोय. रिसिप्ट म्हणजे त्याच्याशी मी रेसिप्रोकेट कसा होतोय. नॉट नेसेसरी की सगळा प्रत्येक दिवस हा चढता आलेखच असेल, पण त्याच्यात सुद्धा अप अँड डाऊन होणार. बरोबर. अप अँड डाऊन होत राहतो. परंतु त्या परिस्थितीमध्ये, त्या पर्टिक्युलर स्थितीमध्ये, सिच्युएशन मध्ये तुम्ही रिस्पॉन्स कसा करत आहात, त्याच्यातून निर्माण होईल. म्हणजे जी काही सिच्युएशन आहे, किंवा त्याच्यातून निर्माण होईल की तुमची आता सद्य परिस्थिती, मनस्थिती कशी आहे. लक्षात येते सगळ्यांना? एकदम सिंपल आहे. घटना वो नहीं थी जो बाहर घटी थी, घटना वो थी जो आपने अपने अंदर घटाई थी. एकाच गोष्टीत फेल्युअर मिळाल्यानंतर, अपयश मिळाल्यानंतर, दोन व्यक्तींच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतात. पहिला व्यक्ती म्हणतो की आपल्याला फार मोठं अपयश आलेलं आहे, आता आपण याच्यातून काही उठू शकणार नाही. पण दुसऱ्या प्रकारचा व्यक्ती असतो की आपण सर्वांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे, पण घाबरून जाऊ नका, हिंमत हारू नका, पुन्हा करेज दाखवा आणि आपल्याला पुढच्या वेळेस यश प्राप्त करायचं आहे.
हे तुम्हाला टिपिकल उदाहरण कुठे पाहायला मिळेल माहितीये? क्रिकेट मॅच झाल्यानंतर, क्रिकेट मॅच कंप्लीट झाल्यानंतर 20-20 ओव्हरची का मॅच असेना, परंतु ती कंप्लीट झाल्यानंतर ज्या वेळेस जो विजेता कॅप्टन आहे तो तर सांगतो की आय कॉंग्रॅच्युलेट माय टीम अँड बिकॉज ऑफ देअर गुड इफर्ट्स, त्यांनी जे काही प्रयत्न केले, त्यांनी जी मेहनत घेतली, त्याचं हे फळ मिळालं आणि आज आम्हाला हे यश प्राप्त झालेलं आहे. हे कोण म्हणेल? विजेत्या टीमचा कॅप्टन. परंतु तुम्हाला काय वाटतं, जी टीम हरलेली आहे, ज्यांच्या पदरी अपयश आलेलं आहे, ती टीम काय म्हणेल? त्या टीमचा कॅप्टन काय म्हणेल? आणि जर तुम्ही नीट उद्यापासून किंवा ज्यावेळेस कधी ही येईल अशी मॅच, त्यावेळेस तुम्ही थोडस विचार करा आणि तुमच्या लक्षात येईल की ते कॅप्टन सुद्धा हेच म्हणतायत की आम्ही खूप चांगला प्रयत्न केला, परंतु आम्हाला अपयश आलं. परंतु इथून पुढे ज्या वेळेस ही नवीन मॅच होईल किंवा पुढची मॅच होईल, त्यामध्ये आम्ही प्रिपरेशन करू स्वतःला पूर्वतयारीने किंवा 100% आमचे इफर्ट्स टाकू आणि आम्हाला खात्री आहे की पुढचा कप किंवा पुढचा वर्ल्ड कप किंवा पुढची मॅच आम्ही जिंकणारच आहोत. म्हणजे ते नेहमी फोकस कुठल्या गोष्टीवर करतायत? जिंकण्याच्या. लक्षात आलं? घटना तीच घडली. सगळ्या जगाला वाटतं की आता हे यांचं किती पराभव झाला, परंतु त्यांच्या अंतर्मनामध्ये ते काय निर्माण करत आहेत? त्यांच्या अंतर्मनात ते निर्माण करत आहेत एक विजयाची, नवीन जिंकण्याची नवीन उमेद. लक्षात आलं? आणि याचं अजून एक उत्तम उदाहरण देता येईल छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्यांच्या जीवनामध्ये इतके अप अँड डाऊन झालेले आहेत, तरी सुद्धा त्यांनी शून्यातून पुन्हा विश्व निर्माण केलं. पुरंदरच्या तहामध्ये ज्या वेळेस त्यांनी जवळजवळ कमवलेलं सगळं त्यांना सरेंडर करावं लागलं, म्हणजे तह करावं लागला, कॉम्प्रोमाइज करावी लागली. का? कारण त्यावेळेस ते आवश्यक होतं. पण तिथून सुद्धा पुन्हा त्यांनी मुसंडी मारली आणि त्यांनी गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त केलं. पुन्हा ते गड किल्ले पुन्हा सर केले, पुन्हा जिंकले. बरोबर? घटना एकच होती, परंतु त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता? ट्रम्प आज जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, यांच्या जीवनात सुद्धा अशी घटना घडली होती. बऱ्याच घटना, बऱ्याच व्यक्तींच्या, मोठमोठ्या उद्योजकांच्या जीवनामध्ये घटना घडलेल्या आहेत. ट्रम्प यांचं संपूर्ण यश जे होतं, समृद्धी जी होती, धनसंपत्ती जी होती, बँक करप्ट झाले. आणि कोणीतरी उदाहरण दिलं की तो पहा, तो एक बेगर आहे. बेगर म्हणजे भिकारी, रस्त्याच्या कडेला बसून भिक्षा मागतोय. याच्याकडे पण काही नाही आणि याच्याकडे पण काही नाही, दोघांकडे काही नाही आता. हा, तिथे ट्रम्प एक गोष्ट म्हणाले, तो जो व्यक्ती बसलेला आहे त्याच्याविषयी तर खंत आहे, परंतु माझ्याविषयी जर बोलायचं झालं तर माझ्याकडे एक गोष्ट अजून शिल्लक आहे, अनुभव. मी शून्यातून पुन्हा निर्माण करतो. मी आधी पण निर्माण केलं होतं शून्यातून आणि मी आता पण निर्माण करू शकतो शून्यातून. कारण मी करता आहे. आय एम द क्रिएटर ऑफ माय ओन डेस्टिनी. मी भाग्याचा निर्माता आहे. मी संपलेलो नाही, अजून सुद्धा निर्माण होऊ शकतं आणि मी निर्माण करून दाखवतो. आणि त्यावेळेस त्याच्यानंतर तर 2 वेळा ते राष्ट्राध्यक्ष बनले, म्हणजे ही दुसरी वेळ आहे. म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती जर असेल तर वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा एखाद्या व्यक्तीचं करिअर सुरू होतं, जसं की ट्रम्प ट्रम्प यांचं सुरू झालं. आणि बराक ओबामा यांचं 60व्या वर्षी संपलं. म्हणजे त्याच्या आधी त्यांनी ते पद भूषवलं, परंतु आता आता ते नाहीयेत, म्हणजे त्या पदावर नाहीयेत. लक्षात येते? घटना वो नहीं थी, घटना जो बाहर घटी थी, घटना वो थी जो आपने अंदर अपने अंदर घटाई थी. थॉमस अल्वा एडिसन यांना त्यांच्या शाळेतून ज्या वेळेस सांगितलं की, घरी पाठवलं नोट लिहून की तुमचा मुलगा
मेंटली स्ट्रॉंग इनफ नाहीये, म्हणजे पुरेसा नाहीये त्याचं ग्रास्पिंग, ग्रहण करण्याची शक्ती क्षमता नाहीये, हा हा मुलगा शिकू नाही शकत. आणि आमच्या शाळेत असे शिक्षक नाहीयेत, किंवा याला कुणीही शिकू शकत नाही. ते जी नोट होती, ती चिठ्ठी घेऊन ज्या वेळेस ते घरी आले, त्यावेळेस आईने ते पत्र पाहिलं, चिठ्ठी पाहिली, नोट पाहिली. आणि लहान थॉमस त्यांना विचारतोय की आई, काय लिहिलंय याच्यात? आई म्हणाली की तुमचा मुलगा अतिशय हुशार, बुद्धिमान, कुशाग्र बुद्धिमत्तेचा आहे. याची ग्रहण शक्ती फार तीव्र आहे. आणि ह्या मुलाला शिकवण्यासाठी जे शिक्षक पाहिजे ते आमच्या शाळेत नाहीत. त्यामुळे या मुलाला तुम्ही घरीच शिकवा. हा खूप बुद्धिमान आणि कुशाग्र, म्हणजे बुद्धिमत्ता, शार्प स्टुडंट आहे. आईचे हे शब्द त्या मुलाच्या कानावर पडले आणि त्याला रिअलाइज झालं काय, की मी कुशाग्र बुद्धिमत्तेचा आहे. माझा जन्म महान कार्य करण्यासाठी झालेला आहे. आणि त्यानंतर तर हिस्ट्री झाली, त्यानंतर तर इतिहास झाला. थोर सायंटिस्ट, वैज्ञानिक म्हणून जगविख्यात झाले. कळालं? घटना वो नहीं थी जो बाहर घटी थी, घटना वो थी जो आपने अपने अंदर घटाई थी. आणि ही नोट त्यांना कधी मिळाली माहितीये? बऱ्याच वर्षानंतर आई पण गेली, किंवा ते सुद्धा वृद्ध झाले. आणि त्यानंतर शिफ्टिंग करत असताना एका जुन्या ट्रंकमध्ये, बॅगमध्ये, त्यांना ही डायरी सापडली. आणि त्या डायरीमध्ये हे लिहिलेले शब्द, आणि त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते की माझ्या आईच्या एका विचाराने किंवा वाक्याने माझं तर पूर्ण जीवनच बदललं. आणि फक्त माझं एकट्याचं बदललं का, संपूर्ण मानव जातीचं जीवन बदललं. आज ज्या प्रकाशामध्ये आपण बसलेलो आहोत, हा प्रकाश, हा बल्ब, ही त्यांची देणगी आहे. बरोबर? तर दिस इज व्हॉट कॉल्ड सबकॉन्शियस रिइम्प्रिंटिंग. नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणून एक व्यक्ती आहे, ऍक्टर आहे, ज्याने बऱ्याच मूवी मध्ये काम केलेलं आहे. जर तुम्ही त्याचं जर हे पाहिलं, दशरथ मांझी म्हणून जो मूवी आहे, त्यामध्ये ऍक्टर, प्रमुख भूमिका करणारा हा व्यक्ती दशरथ मांझी. दशरथ मांझी यांची भूमिका करणारा नवाज सिद्दीकी. ह्या व्यक्तीकडे सलमान सारखी बॉडी नाही, म्हणजे ज्याला म्हणतात ना सिक्स पॅक ऍप. जर मूवी मध्ये काम करायचं असेल, गुड लुकिंग फेस नाही, सुंदर चेहरा नाही, बॉडी नाही, हाईट नाही, उंची नाही, डान्स येत नाही. कळालं? तरी पण आज हा व्यक्ती इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये टॉपचा कलाकार आहे. कदाचित तुमच्या लक्षात येत असेल की मी कुणाविषयी बोलतोय. पाहिजे तर एक त्यांचा फोटो दाखवतो. अं, आणि या व्यक्तीला तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं पण असेल. मेरी लाइफ में सिर्फ और सिर्फ दो रूल्स हैं, शरीफ लोगों से दो कदम दूर रहो और शातिर लोगों से दो कदम आगे. फक्त मी शेअरिंग करतो. बरं ठीक आहे, हे थोड्या वेळाने पण मी दाखवू शकतो, तसं काही हे नाही. याचा अर्थ फक्त उद्देश एवढाच आहे की सबकॉन्शियस रिइम्प्रिंटिंग करायचंय आपल्याला. सबकॉन्शियस रिइम्प्रिंटिंग. रिइम्प्रिंटिंगचा अर्थ होतो की आतापर्यंत जे प्रोग्रॅमिंग झालेलं आहे, ते आता बदलून आपल्याला यशोगाथा लिहायची आहे. बरोबर? पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठणं ही यशोगाथेची पहिली पायरी आहे. राईट? फर्स्ट स्टेप टुवर्ड्स युअर सक्सेस. म्हणजे असं नाही की जे नाही उठत ते, पहाटे जे उठत नाही ते यशस्वी होत नाही, होत असतील कदाचित. परंतु जर आरोग्य किंवा नातेसंबंध किंवा करिअर
म्हणजे नोकरी, व्यवसाय, व्यापार, कारोबार किंवा धनसंपत्ती, या चारही क्षेत्रात जर बॅलन्स करायचं असेल, यशाची व्याख्या काय आहे ते पहिलं लिहावं लागेल, ठरवावं लागेल. एखाद्या व्यक्तीकडे 5 ते 10 करोड रुपये बँकेत आहेत, परंतु दररोज इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागत आहे. त्या व्यक्तीला कसं काय यशस्वी म्हणाल तुम्ही? म्हणू पण शकता. परंतु तुम्हालाही माहिती आहे की ते यश नाहीये. सेकंड थिंग, गाडी किंवा दरवाजाबाहेर फार मोठी गाडी, लक्झरियस कार उभी आहे, पण त्या कारमध्ये बसण्यासाठी फॅमिली नाहीये, कुटुंब नाहीये, लहान मुलं नाहीयेत. याला यश कसं काय म्हणणार? बरोबर. किंवा कुटुंब निर्माण करता येईल नवीन, पण कुटुंब निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल? त्याची कंडिशन आहे, रिलेशनशिप मास्टरी करावी लागेल. नातं, मधुर नाते निर्माण करण्यासाठी जे द्यावं लागतं, जे योगदान हवं ते द्यावं लागेल. त्याच्यासाठी सुद्धा इफर्ट्स आहेत. या जगामध्ये फ्री काहीही मिळत नाही. आपण असं गृहीत धरतो, विवाह झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीने माझ्याशी अगदी प्रामाणिकपणे किंवा निसंकोचपणे किंवा शेअरिंग करायला पाहिजे, केअरिंग करायला पाहिजे. हा भ्रम आहे. या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रथम स्वतःचाच विचार करतो. परंतु जर तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी अ, नातेसंबंध जर निर्माण करायचे असतील, तर तुम्हाला पण त्याच्यात योगदान द्यावं लागेल. रेसिप्रोकेटिंग आहे हे. जे तुम्ही द्याल ते तुम्हाला मिळत जाईल. फक्त सॅक्रिफाईस, त्याग करत राहिलात तर कदाचित ह्या सगळ्या गोष्टी शक्य होणार नाहीत. रिलेशन, मधुर नातेसंबंध, आणि जर नातेच नाहीयेत आणि व्यक्तीकडे भरपूर पैसा आला तरी सुद्धा तो एकटा पडतो. कळालं? आणि बरेच व्यक्ती, म्हणजे अगदी गव्हर्नमेंट किंवा सरकारी खात्यातले अतिउच्च पदावर असलेले व्यक्ती सुद्धा, जर काही कारणास्तव त्यांचा स्ट्रेस वाढत गेला, राईट, अतिउच्च पदावर 50, 60, 100 करोड रुपये ज्यांच्या अकाउंटमध्ये आहेत किंवा कमवलेले आहेत किंवा प्रॉपर्टी आहे, 15, 20 लाखाची प्रॉपर्टी आहे, धनसंपत्तीची कमतरता नाही, फॅमिली चांगली आहे, तरी पण कामाच्या प्रभावामुळे, स्ट्रेसमुळे ते स्वतःचं जीवन संपवायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. हे चारही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि ह्या चार गोष्टी बॅलन्स करण्यासाठी दररोज प्रॅक्टिस करावी लागेल. वी ऑल आर स्पिरिच्युअल बिंग. आपण सगळे आध्यात्मिक जगतातून आलेलो आहोत. बरोबर. आपण काय अनुभवायला आलेलो आहोत तिथं माहितीये का? बिंग ह्युमन, मनुष्य म्हणून कसं राहता येईल हे अनुभवण्यासाठी आपण पृथ्वीवर आलो. ही आपली यात्रा आहे, परमनंट नाही, थोड्या दिवसांसाठी आहे. आपल्याला परत जायचं आहे. पण इथून जाताना आपण काय नेणार आहे माहितीये? ते अनुभव घेऊन जाणार आहोत. हे इमोशन, ह्या फिलिंग्स. म्हणून प्रत्येक गोल, ध्येय सिद्ध किंवा सेट करण्यापूर्वी त्याच्या पाठीमागे अजून एक गोल आहे, अल्टिमेट गोल, गोल बियॉन्ड गोल. बर, प्राथमिक गोल काय आहे? की मला कार पाहिजे. आणि अल्टिमेट गोल काय आहे? त्याच्यातून मिळणारं फिलिंग पाहिजे. ज्या वेळेस गावामध्ये किंवा जिथे कुठे मी राहतो तिथे मी कार मधून येईल, नवीन कार मधून येईल, न्यू कार, आणि सगळे लोक माझ्याकडे पाहतील. फिलिंग इट फिलिंग. त्यावेळेस मला कसं फील होईल? ह्या फिलिंगसाठी किंवा माझ्या भाऊकीमध्ये, आप्तस्वकीयांमध्ये सगळ्यांनी वाहवा करतील. वाह, ह्या व्यक्तीने बघा अचीव केलं, राईट. सिग्निफिकन्स मिळेल, इम्पॉर्टन्स मिळेल, फिलिंग निर्माण होईल. काही व्यक्तींचं फिलिंग काय? की माझ्या आईचं स्वप्न होतं, माझ्या आईला मला माझ्या कारमध्ये बसवायचं होतं. माझ्या आईने खूप कष्ट घेतलेत. आणि माझ्याबाबत, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक बाबतीत ही रिअल स्टोरी आहे. मी माझ्या आईला नेहमी सांगायचं की आई, आपली सुद्धा एकदा कार येईल आणि त्या कारमध्ये मी तुला फिरवेन. आणि ही गोष्ट किंवा घटना त्यावेळेची आहे ज्यावेळेस माझी आई आयसीयू मध्ये ऍडमिट होते, बिर्ला हॉस्पिटलमध्ये. मलेरिया, कावीळ
जॉन्डिस, या दोन्ही गोष्टी झाल्या होत्या त्यावेळची गोष्ट. निमोनिया पण, फुफ्फुसांमध्ये पाणी पण झालं होतं. कारण ते दिवस या साथीचे होते, मलेरिया, निमोनिया, आणि काही कारणास्तव दुर्लक्ष झालं. तर ही फार मोठी स्टोरी आहे. परंतु सायमल्टेनियसली अगदी त्याच वेळेस माझ्या मुलीला पण मलेरिया झाला आणि तिला पण डायग्नोस होत नव्हतं, ताप कमी होत नव्हता. डॉक्टरांकडे 15 दिवस ऍडमिट होते, अप्रॉक्सिमेटली 15 दिवस, 3 आठवडे. आणि त्याच पिरियडमध्ये आईकडे पण दुर्लक्ष झालं, कारण तोच मच्छर मलेरियाचा आईला पण चावला होता आणि मुलीला पण. तर आई एका हॉस्पिटलमध्ये, मुलगी एका हॉस्पिटलमध्ये. आणि त्यावेळेस आई क्रोनिक डिसीज मध्ये गेली एकदम, म्हणजे भयंकर काही गोष्टी घडल्या. निमोनिया झाला, मलेरिया झाला आणि जॉन्डिस कावीळ पण झाला. त्यावेळेस त्या बिर्ला हॉस्पिटलमध्ये एक मेडिटेशन रूम होते आणि त्या मेडिटेशन ध्यानाची एक खोली होती, खूप सुंदर अशी, 10 बाय 10 किंवा 12 बाय 12ची रूम असेल. आणि खूप छान, म्हणजे तिथे अगदी वेल्वेटचा गालिचा वगैरे टाकला होता, अंधार होता आणि प्रकाश, एक छोटीशी लाईट होती. आणि त्यामध्ये काय होती माहिती? आशा, म्हणजे एक होप, आशा होतं, हिलिंग. आणि तिथे बसून मी ही प्रार्थना करायचो आणि आईला जाताना फक्त मी एक गोष्ट सांगायचो, ज्यावेळेस मला आयसीयू मध्ये भेटायला जायचं. आणि राहून राहून मला एका गोष्टीचं हे वाटायचं, खंत, की मी आईला जी स्वप्न सांगितलेली आहेत ती स्वप्न कदाचित पूर्ण करता येतील किंवा नाही. आणि कदाचित गाडीमध्ये बसायचं राहून जाईल का काय तिचं. आणि त्यासाठी मी प्रार्थना करायचो भगवंताला, परमेश्वराला, की माझ्या आईने आयुष्यभर कष्ट घेतलेले आहेत, तिची ही इच्छा मला पूर्ण करायची. आणि आईला पण म्हणायचो, आई, सगळं व्यवस्थित होईल, थोडी हिंमत धर. भगवंताची कृपादृष्टी झाली, वेळ पालटली, दिवस पालटला आणि हिलिंग व्हायला सुरुवात झाली. मुलीचं डायग्नोज झालं. 15 रुपयाच्या औषधामध्ये ती क्युअर झाली. G6PD म्हणून एक डिसीज असतो, क्लोरीनची डिफिशियन्सी असते बहुतेक व्यक्तींना, काही व्यक्तींना. त्यातील एक व्यक्ती माझी मुलगी पण आहे, कारण क्लोरीनची औषधं नाही चालत. तर ती क्युअर झाली आणि एका तज्ञ डॉक्टरांनी, फार म्हणजे अनुभवी व्यक्ती, त्यांनी ही शक्यता काढली आणि ही टेस्ट करा, टेस्ट केली, यशस्वी झाली आणि ओके. आणि इकडे बिर्ला हॉस्पिटलमध्ये आईला सुद्धा चांगला गुण आला. तोंडगावकर डॉक्टर होते, त्या डॉक्टरांनी त्यांचे सगळे इफर्ट्स पणाला लावले आणि तिथे सुद्धा रिकव्हरी फास्ट झाली आणि आई घरी आली. आज सुद्धा तो क्षण. आणि तिथे बिर्ला मंदिरात जर तुम्ही गेला असाल तर तिथे गणपती बाप्पा, भगवान गणपतींची एक सुंदर अशी मूर्ती आहे. त्या मूर्तीबरोबर अजून सुद्धा सबकॉन्शियस माइंड मध्ये कनेक्शन निर्माण झालं. आणि अंतःकरणातून माझ्या कम्प्युटरच्या वॉलपेपरवर किंवा माझे जे ड्रीम गोल लिहिलेले आहे त्या प्रत्येक ठिकाणी पहिला फोटो गणपती बाप्पा. का? कारण ते इमिजिएटली कनेक्ट होतं. ग्रॅटिट्यूड काय आहे, कृपा काय आहे, जीवनात चमत्कार कसे घडतात. आणि त्यानंतर ज्यावेळेस मी ते गोल सेट केलं, काहीही नसताना, आजपासून ही अप्रॉक्सिमेटली 14 वर्षापूर्वीची गोष्ट, 15 वर्षापूर्वीची गोष्ट, त्यावेळेस डाऊन पेमेंट नसताना सुद्धा कार मी घेऊन आलो होतो. ती कार दरवाज्यात उभी राहिली होती. कार मला चालवता येत नव्हती, पण माझं गोल सेट केलं होतं की हे महत्वाचं आहे आणि हे आपल्या जीवनातली एक महत्वाची टप्पा आणि पायरी आहे, ही आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यानंतर रेस्ट इज हिस्ट्री, की ते आल्यानंतर जो आनंद झाला. आता व्हिज्युअलायझेशन करताना तुम्हाला जर तुमचे काही गोल प्राप्त करायचे असतील आणि फक्त गाडीचं एक कात्रण घेतलं आणि व्हिजन बोर्डवर चिकटवलं, याच्याने तुमच्या आतमध्ये फिलिंग कुठल्या निर्माण होतील? नाही निर्माण होणार. ते स्टील फोटोग्राफ आहे. अफर्मेशनवर मी ह्या गोष्टी बोललेलो आहे. जर ते तुम्ही पहिले व्हिडिओ पाहिले तर त्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट रिअलाइज होईल. परंतु त्या फोटो सोबत
विचार करा, जर एखाद्याच्या लग्न समारंभात तुम्ही गेला आणि तुम्ही त्याचा फोटो अल्बम पाहत आहात, तर तो अल्बम पाहताना तुम्ही कुठल्या व्यक्तीला शोधता? हा, ठीक आहे, वधू आणि वर यांचा फोटो आहे, परंतु तुम्ही कुठल्या व्यक्तीला शोधता? वधू वरांसोबत तुम्ही कुठे आहात? मी कसा दिसतोय त्याच्यात? राईट. ही सबकॉन्शियस माइंडची बालपणापासून प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे ही एक ओढ आहे की मला शोधायचंय. आणि गोष्ट अशी आहे की आपण फक्त बाह्य जगतामध्ये आपल्याला शोधत आहोत, अंतर्जगतामध्ये रिकामं आहे. कळालं? तर तसंच ती जी कार आहे, तो स्टील फोटोग्राफ आहे. त्या फोटोच्या बाजूला, त्या कारच्या बाजूला जर तुम्ही असाल, तर ते व्हिज्युअलायझेशनला किती मजा येईल. आणि अजून एक स्टेप पुढे जाऊन डोळे बंद केल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही पाहत आहात की ती कार, आणि त्या कारमध्ये आता नवीन, एकदम चमकदार, एकदम शुभ्र कलर, व्हाईट कलर असेल कदाचित, आणि ती कार तुमच्या दरवाजात येत आहे, तुमच्या दारात पंचारती घेऊन तुम्ही तयार आहात, किंवा पत्नी तयार आहे, आणि ते सगळे आजूबाजूचे व्यक्ती, कुटुंबातील व्यक्ती तिथे जमा झालेले आहेत, आणि तुम्ही कारमधून उतरत आहात, आणि ते पाहिल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या आईच्या डोळ्यात अश्रू येत आहेत की बाळा, तू माझं स्वप्न पूर्ण केलंस. किंवा ते कुटुंब जे पाहतंय, तुम्हाला सगळं दिसतंय, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद जो आहे, आणि तुमच्या हृदयात जे सॅटिस्फॅक्शन आहे, हे जर तुम्हाला स्पष्ट दिसत असेल, आणि ती कार, कारचा कलर, कारचं मॉडेल, कारचं मेक, कारचा इयर, किंवा त्या कारच्या आतील ज्या पण काही गोष्टी तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत, ऍक्सेसरीज, हे सगळं तुम्ही सिलेक्ट, याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात. याला काय म्हणतात? स्मार्ट गोल म्हणतात. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, टाइम बाउंड आणि रिअलिस्टिक. राईट. जर अशा पद्धतीने गोल सेट केलं, मग ते दिवा स्वप्न होत नाही, ते व्हिज्युअलायझेशन होतं. आणि हे व्हिज्युअलायझेशन प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे. जेवढा पण भव्य दिव्य सेटअप तुम्हाला करायचा आहे, फक्त अंतर्मनात जाऊन ते फील करा, रिअलाइज करा. प्रत्येक स्वप्न प्रत्येकाचं नाहीये. म्हणजे ज्याला म्हणतो ना, जर सगळ्यांनीच हे स्वप्न पाहिलं तर एवढे, पंतप्रधान व्हायचंय, सगळ्यांनीच जर पंतप्रधान होण्याचं स्वप्न नाही पाहू शकत, नाही पाहू शकत. मुख्यमंत्री नाही पाहू शकत, सगळेजण नाही पाहू शकत. ठराविकच व्यक्ती आहेत ज्याच्या डिवाइन प्लॅनिंग मध्ये त्या गोष्टी आहेत, त्याच गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये होतील, आणि त्याच गोष्टी ते पाहतील सुद्धा. बऱ्याच वेळा मी सांगतो की तुमचे गोल लिहून ठेवा. तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस आपण विचार करतो आणि पेनाने ते शब्द, ते अक्षर कागदावर उतरवली जातात, त्यावेळेस हे तेच शब्द आहे, ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला आपण एक सिग्नल देत आहोत की मी हे गोल अचीव करणार आहे, किंवा मी हे प्राप्त करणार आहे, किंवा हे गोल माझ्यासाठी आहे. तुम्ही तेच लिहिता जे, ज्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात. ज्याच्यासाठी पात्र नाही ते नाही लिहू शकत. प्रयत्न करून बघा. तुमच्या अंतर्मनातूनच त्याला रेझिस्ट होईल, विरोध होईल. तुम्हीच म्हणाल नाही, हे लिहिणं बरोबर नाही. लक्षात येते? याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात, आणि याला म्हणतात घटना. घटना वो नहीं थी जो बाहर घटी थी, घटना वो थी जो आपके अंदर घट रही है. परिस्थिती काही असेल, तुम्हाला काय वाटतं, दरवेळेस रिस्पेक्ट मिळेल, आदरच मिळेल, फुलांच्या माळाच मिळतील? नाही. पण ज्या क्षणी ते मिळणार नाही ना, त्या क्षणी टाइम फॉर डबल हॅपीनेस. का? कारण आपण चुकीच्या फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट करत होतो, म्हणून ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर एखादं अनवॉन्टेड डिसएम्पॉवरिंग इव्हेंट जर होत असेल, तर याचा अर्थ काय आहे? त्या व्यक्तीची ऊर्जा शक्ती त्या पर्टिक्युलर लेवलला, एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, त्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होत आहे, म्हणून ती गोष्ट आकर्षित झालेली आहे. अगदी सिंपल आहे. तुम्हाला हा प्रयोग जर करायचा असेल, फक्त चेहऱ्यावर स्मित हास्य, आणि दररोज पहाटे उठल्यानंतर चेहऱ्यावर काय ठेवायचं? स्मित हास्य. अंथरुणातून एखाद्या व्यक्तीला ओढून ताणून बाहेर काढतोय असंही करू नका, परंतु पहाटे जाग येताच अंथरुणात जंप करून उठायचंय. येस,
आजचा नवीन दिवस मला मिळाला माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी. माझ्या जीवनात जे महान कार्य करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे, त्यासाठी मला हा नवीन दिवस मिळाला. आजचा माझा पुनर्जन्म झालेला आहे. बाय द वे, मौत एक लंबी नींद है और नींद एक छोटी मौत है. दररोज आपण मरत आहोत. रात्री विश्रांती करतो, झोपतो. याचा अर्थ काय होतो? निपचित, म्हणजे ज्याला म्हणतात ना, अवेअरनेसच राहत नाही. झोपेत त्या व्यक्तीला कळतच नाही काय चाललंय, पण तो गाढ निद्राधीन असतो. एक मेलेला व्यक्ती, जो मृत्यू पावला आहे तो, आणि एक झोपलेला व्यक्ती, यांच्याकडे दोघांकडे पाहून दुरून काय डिफरन्स आहे दोघांमध्ये? काही व्यक्ती म्हणतील श्वासांचा, ऑफकोर्स श्वासांचा आहे, परंतु त्यांच्या कृती ज्या आहेत त्याच्यात काय डिफरन्स आहे? काही नाही. जोपर्यंत तुम्ही स्पर्श करणार नाही, निरीक्षण करणार नाही, तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही की व्यक्ती आहे का गतप्राण झालेला आहे. बरोबर? मौत एक लंबी नींद है और नींद एक छोटी मौत है. त्यामुळे ज्या ज्या क्षणी पहाटे सूर्योदयापूर्वी जाग येते, त्यावेळेस समजा की आता मला पुनर्जन्म मिळाला, एक संधी अजून मिळाली. कृपा, परमेश्वराची कृपा, किंवा परमेश्वराने एक दिवसाचं वरदान अजून दिलेलं आहे जगण्यासाठी. कळालं? आणि ते महत्वाचं आहे. प्रत्येक दिवशी ती फिलिंग, ती एनर्जी निर्माण करावी लागेल. आणि ज्याची सुरुवात ग्रॅटिट्यूडने होईल आणि ज्याची सुरुवात या रिअलायझेशनने होईल, एकतर तो तेजस्वी होईल. त्याच्या जीवनामध्ये ह्या चारही गोष्टी, HRCM, हेल्थ, रिलेशन, करिअर, मनी, याची फ्रिक्वेन्सी वाढत जाईल सकारात्मक. आणि एक उदाहरण असं होतं की ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शनचं ही लाईफस्टाईल आहे. काय? ज्यावेळेस चांगल्या गोष्टी घडतील त्यावेळेस तर आभार व्यक्त करायचंच आहे. तुम्हाला जर ग्लासभर पाणी घरात कुणी दिलं, लहान मूल जरी असेल, तर त्या बाळाला सुद्धा म्हणायचंय की थँक्यू बेटा, थँक्यू तुझ्यामुळे, किंवा तुम्हाला एक ग्लासभर पाणी दिलं, थँक्यू. काही तुमचं काम ऐकलं, थँक्यू. हे थँक्यू, आभारी आहे म्हणणं गरजेचं आहे. कळालं? वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन करणं गरजेचं आहे. वॉकिंग टॉकिंग म्हणजे काय? उठता, बसता, चालताना, फिरताना तुम्हाला ऑब्झर्व करायचंय की अरे वा, पार्किंगला जागा मिळाली, थँक्यू. पहा, ट्रॅफिक नाहीये आज, थँक्यू. ह्याच रस्त्यावर ट्रॅफिक असते पण आज नाहीये, थँक्यू. ही ज्यावेळेस तुम्ही आभार प्रकट करत जाल, त्यावेळेस ती कृपाओं की संख्या बढ़ना शुरू हो जाएगा. वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन करायचं आहे. त्यानंतर जोही व्यक्ती तुमच्या जीवनात येईल त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं. पण महत्वाचं काय माहितीये? टाइम फॉर डबल हॅपीनेस. म्हणजे काय? की ज्या वेळेस मनोवांछित गोष्टी घडणार नाही, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला काय म्हणायचंय? खूप खूप धन्यवाद. कारण ही जी घटना आहे, डिसएम्पॉवरिंग इव्हेंट आहे, हा मी आकर्षित केलेला आहे. आणि जर मला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर मला काय करावं लागेल? मला हॅप्पी फिलिंग आणाव्या लागतील. पुन्हा एकदा फ्रिक्वेन्सी निर्माण करावी लागेल. आणि जर तुम्ही ती फ्रिक्वेन्सी निर्माण करण्यात यशस्वी झालात, तर तुमच्याकडे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पुन्हा आकर्षित व्हायला सुरुवात होईल. लक्षात आलं? तर एक विद्यार्थी, एक व्यक्ती असा होता ज्याने ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकला आणि शिकल्यानंतर इंटरव्ह्यूला गेला आणि इंटरव्ह्यू मध्ये फेल झाला. फेल झाल्यानंतर अगदी आनंदाने दुसऱ्या दिवशी त्याने शेअरिंग केलं. शेअरिंग करताना पण त्याला इतका आनंद. काय आनंद? की सर, मी इंटरव्ह्यूला गेलो आणि फेल झालो. अरे पण फेल झाला तर मग याच्यात आनंद वाटण्यासारखी गोष्ट काय आहे? तर म्हणाला, जीवनात पहिल्यांदा फेल झाल्यानंतर सुद्धा मी स्वतःला काय सांगितलं? येस, टाइम फॉर डबल हॅपीनेस. म्हणजे अपयश आल्यानंतर सुद्धा मी स्वतःला सांगितलं, आलं तर येऊ दे, परंतु मला दुःखी नाही व्हायचंय. मला अपयश हे डायजेस्ट करायचंय. मला चेहऱ्यावर स्मित हास्य आणायचंय. आणि अंतर्मनातून मला फील वाटलं पहिल्यांदा, काही झालं तरी मी आनंदी मात्र आहे. राईट? आनंदी आहे. आनंदी असणं फार महत्वाचं आहे. एव्हरीबडी हॅज देअर ओन ओपिनियन. यू कॅनॉट मेक एव्हरीवन हॅप्पी.
तुम्ही घरामध्ये, कुटुंबामध्ये, आप्तसोकियांमध्ये, कामाच्या ठिकाणी किंवा अजून कुठल्या ठिकाणी प्रत्येकाला आनंदी करू शकत नाही. का नाही करू शकत? कारण आनंदी कसं व्हायचं हे त्या व्यक्तीचं स्वतंत्र त्याचं वैयक्तिक मत आहे. तुम्ही ते त्याच्यावर लादू शकत नाही आणि तुम्ही त्याची मतं बदलू शकत नाही. बरोबर? यू कॅनॉट मेक एव्हरीवन हॅपी. ज्या क्षणी तुमच्याकडे काही व्यक्ती, म्हणजे मी जनरल उदाहरण देतोय, कुटुंबातील काही व्यक्ती पैसे मागण्यासाठी येतील. काही व्यक्ती जर तुम्ही त्यांना दिले तर आनंद, नाही दिले नात्यांमध्ये समजा, नाही दिले तर दुरावा. बरोबर? जिथे आनंदाचा, प्रेमाचा किंवा अ, विश्वास याचं बेस पैसा असेल किंवा मदत केली, पैसा दिला तर आनंद, वस्तू दिली तर आनंद, गाडी दिली तर ते रिलेशन. पण ते मग ते खोटं आहे. ज्या दिवशी गाडी देणं बंद कराल त्या दिवशी आनंद फिनिश, रिलेशन ब्रेकअप. कळालं? प्रत्येक नात्यांमध्ये हे असंच आहे. आई वडील आणि मुलगा यांचं जरी नातं असलं तरी सुद्धा मुलगा तोपर्यंत मुलगा जोपर्यंत तो आज्ञेत आहे. ज्या दिवशी तो आज्ञेत नाही त्या दिवशी आई वडिलांचं सुद्धा नातं संपुष्टात येतं. कळालं? म्हणून नात्यांचं रिलेशनशिप कसं मेंटेन करावं याचं पण शिक्षण आहे, याचं पण प्रशिक्षण आहे, परंतु ते आपण घेत नाही. राईट? सो टुडे वी हॅव डिस्कस्ड ऑल अबाउट दिस सबकॉन्शियस माइंड रिइम्प्रिंटिंग. आजच्या दिवसातून जे कन्व्हर्सेशन झालं याच्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा. घटना वो नहीं थी जो बाहर घटी थी, घटना वो थी जो आपने अंदर निर्माण की थी, अंदर घटाई थी. आणि या घटनेचे आपल्या जीवनावर परिणाम होतात. पंच ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला त्या विषयाचं ज्ञान होतं. एखादी घटना, एखादी ट्रॉमा, एखादा हादसा, हे याचा ज्ञान आपल्याला कसं होतं? ती दृश्य आपण डोळ्यांनी पाहिलेलं आहे किंवा तिथले आवाज कानाने ऐकलेले आहेत किंवा ते फील केलेलं आहे, स्पर्श केलेला आहे किंवा कायनॅस्थेटिक म्हणजे काय? की एखाद्या व्यक्तीचं बोलणं जर हृदयाला टच होत असेल तर याचा अर्थ कायनॅस्थेटिक म्हणजे स्पर्श किंवा ही जी संवेदना आहे, फिलिंग, याच्याने आपल्याला त्या गोष्टीचं रिअलायझेशन होतंय. राईट? याच्यानंतर अजून दोन फिलिंग आहेत. एक आहे टेस्ट, चव, रस, आणि दुसरं आहे घ्राणेंद्रिय, सुगंध. याचा पण परिणाम होतो. पण हे सुद्धा आपल्या कायनॅस्थेटिक मध्ये येतं, फिलिंग मध्ये येतं. बरोबर? म्हणजे या तीनच महत्वाच्या प्रमुख गोष्टी आहेत. आणि अल्टिमेट काय माहिती? फिलिंगच आहे. एखादी वस्तू, व्यक्ती पाहिल्यानंतर किंवा त्यांचे शब्द ऐकल्यानंतर तुमच्या फिलिंग कशा निर्माण होतात त्याच्यातून तुम्हाला रिअलाइज होतं, कायनॅस्थेटिक. राईट? आणि घटना तीच असते. एखाद्या व्यक्ती बोलल्यानंतर जर दुःख होत नसेल याचा अर्थ तुम्ही त्या लेवलच्या वर गेलेलात. आणि एखादा व्यक्ती फक्त एवढंच बोलला की तू मूर्ख आहेस आणि त्या व्यक्तीने कडाक्याचं भांडण केलं. पण याला मूर्ख बालपणापासून, किंवा कितीतरी व्यक्तींना मूर्ख बालपणापासून हा शब्द 100 वेळा त्यांच्या कानावर पडले, त्यांना काही नाही वाटलं. राईट? सबकॉन्शियस रिइम्प्रिंटिंग याच्यावर आपण अजून चर्चा आणि डिस्कशन करणार आहोत. याच्यानंतर आता आपल्याला आपलं पुढचं गोल किंवा कृती करायची आहे. राईट?